दरम्यान पालघर जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा पडलेला असताना आता याच मुद्द्यावरून राजकारणही तापायला लागलेलं आहे। एकट्या पालघरमध्ये 15 दिवसात 3 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय। या मृत्यूंना आदिवासी विभागासोबतच महिला आणि बालकल्याण विभागही जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलाय। रविवारी धनंजय मुंडे ठाण्यातील आदिवासी भागाचा दौरा करणार आहेत। त्यामध्ये आता जो आकडा आलेला आहे 600 कुपोषित बालकांचा मृत्यू झालेला, तो आकडा माझ्या माहितीनं त्याची जर पूर्ण चौकशी केली तर तो 600 पेक्षा जास्त आहे। तर सरकार येऊन 2 वर्ष होऊ लागलाय। या काळात पूर्वीच्या योजना बंद करून कुपोषण कमी करण्याच्या बाबतीत त्यांचा प्रयत्न होता का कुपोषण वाढवण्याच्या बाबतीत प्रयत्न होता, याचं उत्तर आता सरकारने दिलं पाहिजे। केंद्राकडून राज्याकडून जे निधी या ठिकाणी या कुपोषण होऊ नये म्हणून दिला जातो त्या बाबतीत आतापर्यंत काय काय झालं, या 2 वर्षामध्ये ज्या पूर्वी योजना चालू होत्या त्या का बंद करण्यात आल्या, या संबंध गोष्टीची चौकशी उच्चस्तरीय होऊन या चौकशीमध्ये मग मंत्री असतील तर मंत्री अधिकारी असतील तर त्या सर्वांची कारवाई केली पाहिजे। मुळात खरं तर हे बेजबाबदारपणा मंत्र्यांचा आहे हे स्पष्ट होतो। तिथं भेटायला गेल्यानंतर एखाद्या आदिवासी भागामध्ये एखाद्याचा जर कुपोषणामुळे बळी झाला त्याच्या परिवारातल्या लोकांनी म्हणायचं की त्याला मंत्र्याने उत्तर द्यायचे की आम्ही काय करायचं असं जर बळी होत असेल तर हे फार बेजबाबदारपणा आहे। ह्यांना त्याची मस्ती आली आहे आणि एकटा आदिवासी भागच नाही तर महिला बालकल्याणची सुद्धा याच्यात तेवढी जबाबदारी आहे, सरकारची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे। यांना व्यवस्थित अन्न पुरवठा करण्याच्या बाबतीमध्ये शासनाने लक्ष घालायला पाहिजे। त्याच्यासाठी वेगळं बजेट शासनाचं केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं असतं आणि जर या बाबतीमध्ये जर पुरवठा व्यवस्थित होत नसेल तर याला कुठेतरी शासन जबाबदार आहे की नाही, बरोबर त्याची जबाबदारी करायची नाही।